तर SSCने गेल्या काही दिवसापूर्वीच कॅलेंडर जारी केले. त्या कॅलेंडरमध्ये SSCGD 2026साठी ऑक्टोबर 2025मध्येच फॉर्म निघणार आहेत आणि त्याचे पेपर जे आहे ते जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026मध्ये होणार आहेत. त्यामुळे प्रिपरेशन आतापर्यंत स्टार्ट केली असेलच तुम्ही. ज्या मित्रांनी अजूनही प्रिपरेशन स्टार्ट केली नाही त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे की आतापासूनच तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करा. जर तुम्ही आतापासूनच जर प्रिपरेशन स्टार्ट केली तर तुम्हाला आतापासून मे संपत आलेला आहे. जूनपासून ते डिसेंबरपर्यंत अजून 6 ते 7 महिने फुल भेटतात तुम्हाला. त्यामुळे SSC प्रिपरेशन करण्यासाठी हा 6 ते 7 महिन्याचा कालावधी भरपूर आहे. मी सुद्धा याचे पाठीमागची जी वॅकन्सी निघली होती SSCGD 2025ची त्यामध्ये मी ते 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्येच हा चांगला स्कोर गेला आहे. त्यामुळे तुम्हालाही अजूनही वेळ गेला नाही की इथून पुढे सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता आणि चांगला स्कोर नेऊ शकता. तुम्हाला पण जर का चांगला स्कोर न्यायचा असेल तर मी सांगतो त्या 3 टिप्स फॉलो करा आणि तुमचाही चांगला स्कोर जाऊ शकतो. तर आतापासून 6 ते 7 महिने बाकी आहेत परीक्षेला. तर आतापासून प्रिपरेशन स्टार्ट करा. 6 ते 7 महिन्यामध्ये तुमचा 4 ते 5 महिने लागतात सिलेबस कव्हर करण्यासाठी आणि त्यानंतर 1 ते 1.5 ते 2 महिना फक्त आणि फक्त मॉक टेस्ट आणि टेस्ट सोडण्यासाठीच द्यायचा. तर अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करतो की एक कोणती यूट्यूबवर किंवा कोणत्याही चॅनलची एखादी बॅच निघाली असते SSCGD 2026साठी. आता सध्याही चालू आहेत बॅचेस. जसं की RWAची 1 एप्रिलपासून बॅच चालू झाली. त्या कोणती मी सांगतो म्हणूनच RWA घेऊ नका तुम्ही. तर तुम्हाला जे शिकवलेलं समजते, ज्या शिक्षकांचं शिकवलेलं समजते, तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की हे आपले सिलेक्शनपर्यंत आपलं सिलेक्शन यांच्याकडून शिकल्यानंतर होऊ शकतं, अशा शिक्षकांची तुम्ही एक बॅच घ्या. बॅच घ्या म्हणण्याचं कारण सांगतो मित्रांनो, कारण असा जर स्वतः सेल्फ स्टडी जर केला तर आपल्याला सिलेबस बऱ्यापैकी कवर होत नाही. पण जर आपण एखाद्या बॅचसोबत जर अभ्यास करत गेलो, दररोजच्या दररोज लेक्चर्स, एक चॅप्टर, एक लेक्चर करत एक चॅप्टर कंप्लीट होतो, एक पार्ट कंप्लीट होतो, एक सब्जेक्ट कंप्लीट होत जातो आपला. त्यामुळे माझं पर्सनली सजेशन आहे की तुम्हाला एखादी बॅच घ्या. बॅच घेतल्यानंतर थोडं सिलेबस होत जातो आपला.